झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। अमरावती धरणातून कॅनॉलद्वारे सोडले पाणी, शेतांमध्ये पाणी शिरल्याने तलावाचे स्वरूप। शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांची भरपाईची मागणी। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती धरणातून पहिले आवर्तन सोडण्यात आले। शेतीला पाणी मिळावे यासाठी उजव्या कालव्याद्वारे 50 क्युसेस पाणी सोडले गेले, परंतु पाणी वाहून नेणारे हे कालवे सक्षम नाहीत। त्यांना ठिकठिकाणी गळती असल्याने धरणाचे सोडलेले हे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरले। त्यामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। गेल्या काही वर्षांपासून हे कालवे नादुरुस्त आहेत। खरे तर पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याआधी कालव्यांची देखभाल दुरुस्ती करायला हवी होती। असे काही न करता आणि कालव्यांची चाचणी न घेता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या कालव्यातून पाणी सोडण्यात आले। परिसरात कालव्यालगतच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे भुईमूग, कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले। रेखा पवार यांच्या मालकीच्या 1.5 एकर क्षेत्रातील कांदा पिकाचे तर हिरामण कुंभार यांच्याही 1.5 एकर क्षेत्रातील भुईमूग पिकाचे नुकसान झाले आहे। उन्हाळा जाणवू लागल्याने पिकांसाठी पाण्याची गरज असल्यामुळे पाणी सोडले खरे, पण ऐन उन्हाळ्यात शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडईचा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।